नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र इन 10 मिनिट या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण समाजशास्त्र या विषयाचा जो सिलेबस आहे तो सिंप्लिफाईड करत आहोत। त्यामध्ये प्रत्येक सेक्शनवर प्रत्येक चॅप्टरवर आपण या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये समराइज त्या चॅप्टरला करत आहोत। तर आजचा जो विषय आहे तो शास्त्रीय पद्धत व मीमांसा हा टॉपिक आहे। यामध्ये सायंटिफिक मेथड अँड इट्स क्रिटिक्स हा जो आपला सिलेबसचा टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत। तर या सिरीजच्या माध्यमातून समाजशास्त्र हा विषय किती सोपा आहे आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे मार्क, हायेस्ट स्कोरिंग मार्क इथे येऊ शकतात। मग त्यासाठी ही सिरीज आहे। निश्चित या ठिकाणी सिरीज पहा आणि त्या आधारे तुम्ही या ठिकाणी लेस्ट जॉइन सोशियोलॉजी, तुम्हाला समाजशास्त्र हा विषय जॉइन करायचा आहे। जर काही अडचण असेल तर तुम्ही यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मांडू शकतात। आणि जर तुम्ही आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आपला रेग्युलर जो ऑथेंटिक कंटेंट आहे, कारण आपल्या YouTube चॅनलवर ऑथेंटिक कंटेंटच आपण इथं टाकत आहोत। ठीक आहे, तर यामध्ये आजचा जो टॉपिक आहे शास्त्रीय पद्धत, जी सायंटिफिक मेथड आहे। ओके, तर मग शास्त्रीय पद्धत म्हणजे समाजशास्त्रामध्ये सुद्धा काय आहे, सायंटिफिक पद्धत वापरली जाते। समाजशास्त्र हे काय आहे, विज्ञान आहे, सायन्स आहे। मग सायन्स मध्ये जसं एखादा रिसर्च करण्यासाठी विविध प्रकारच्या मेथड्स असतात, तसंच समाजशास्त्रामध्ये सुद्धा मेथड्स वापरल्या जातात। मग या शास्त्रीय मेथड किंवा या ठिकाणी सायंटिफिक मेथड्स कोणत्या आहेत? समजा आपल्याला एखादा रिसर्च करायचा आहे, जसं की जारवा आणि शॉम्पेन या ट्राइब्सवर, ज्या अंदमान आणि निकोबार मध्ये ह्या ट्राइब्स आहेत, तर या ट्राइब्सवर, या आदिवासी समुदायावर काय करायचं, आपला रिसर्च करायचा एखाद्या समजा एक्स व्यक्तीला, तर त्यासाठी त्याला काय करावं लागतं, त्याला या ठिकाणी एक मेथड फॉलो करावी लागते समाजशास्त्रामध्ये, सोशियोलॉजीमध्ये। तर मग ही मेथड काय आहे, तर पहिलं तर या ठिकाणी जो रिसर्च करायचा आहे त्याला या ठिकाणी जे आयडेंटिफाय द प्रॉब्लेम ऑफ रिसर्च, समस्या सूत्रण करायचं आहे। समस्या सूत्रण म्हणजे काय आहे, ते या ठिकाणी त्याला कोणता रिसर्च करायचा आहे, जसं की जारवा आणि शॉम्पेन यांचा रिसर्च करायचा आहे। त्यानंतर रिसर्च ठरल्यानंतर यांचे प्रॉब्लेम्स काय आहे त्याचं या ठिकाणी रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर, मग याच्या संदर्भात जे काही लिटरेचर अवेलेबल आहे किंवा त्याच्यावर विचारवंतांनी काही लिहिलेलं आहे का, किंवा विविध प्रकारचं लिटरेचर अवेलेबल आहे का ते पाहणं, ते या ठिकाणी निरीक्षण या ह्याच्यामध्ये येतं। दुसरी स्टेप, तिसरी जी स्टेप आहे याच्यावर गृहीतकांची निर्मिती। ओके, तर हायपोथेसिस मांडलं जातं की हे जे जारवाज आहेत हे कशा पद्धतीने राहतात, त्यांचं कल्चर कसं आहे, त्यांची संस्कृती कशी आहे, ओके, त्यांचं खानपान व्यवस्था कशी आहे, त्यांची किंगशिप व्यवस्था कशी आहे, नातेसंबंध कसे आहेत, विवाह व्यवस्था कशी आहे, तर त्यांची सामाजिक स्थिती कशी आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत या गृहीतकांमध्ये मांडल्या जातात। त्याला हायपोथेसिस तिसरं जे या ठिकाणी स्टेज आहेत। नंतर चौथ्या स्टेज मध्ये या ठिकाणी काय करायचं असतं, आपल्याला तथ्यांचं संकलन करायचं असतं, द कलेक्शन ऑफ डेटा। मग आपल्याला या ठिकाणी जे फॅक्ट्स आहेत, ओके, जारव्याचा किंवा या ठिकाणी शॉम्पेन आहे या ट्राइबच्या बाबतीमध्ये ज्या काही फॅक्ट्स अवेलेबल आहेत त्या आपल्याला या ठिकाणी सापडणं किंवा शोधणं हे गरजेचं असतं। मग त्या सापडल्यानंतर, शोधल्यानंतर या ठिकाणी की पुढची जी पायरी आहे ती म्हणजे 5 नंबरची पायरी आहे, विश्वसनीयता व समप्रमाणता। ओके, आता यामध्ये द चेकिंग द रिलायबिलिटी अँड व्हॅलिडिटी ऑफ द डेटा। आता जे काही आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे, एक तर काय आहे, आपण समस्या सूत्रण केलं, निरीक्षण केलं, त्यानंतर काय आहे, डेटा संकलन केलेलं आहे, हायपोथेसिस मांडलं, डेटा संकलन केलं, त्यानंतर या सगळ्याचं जे आपल्याला या ठिकाणी व्हॅलिडिटी आणि रिलायबिलिटी चेक करायची आहे। आणि ती चेक केल्यानंतर या ठिकाणी की जे आपण गृहीतक मांडलेले होते त्याला या ठिकाणी गृहीतक जे मांडले होते, टेस्ट विथ द फॅक्ट, जे आपण गृहीतक मांडले होते त्याला आपल्याला तथ्यासोबत काय करायचं आहे, त्याला क्रॉस चेक करायचं आहे। मग ते क्रॉस चेक केल्यानंतर 7वी जी या ठिकाणी लेवल आहे किंवा 7वी जी पायरी आहे, तर या माध्यमातून काय आहे, तुमच्याकडे काही नियम तयार होतात किंवा एक सिद्धांत तयार होतो, आणि नंतर तो सिद्धांत जो आहे, तो रिपोर्ट जो आहे तो या ठिकाणी अहवाल करायचा असतो। अशा माध्यमातून काय आहे, हा सिद्धांत मांडला जातो। तर या ह्याच्यामध्ये नीड टू बी ऑब्जेक्टिव्ह अँड देयर इज नो प्रेजुडाइज, आणि हे शास्त्रीय पद्धतीनं एखाद्या ट्राइबचं किंवा एखाद्या समुदायाचं तुम्ही जेव्हा परीक्षण निरीक्षण करत असता ते या ठिकाणी कसं असलं पाहिजे, वस्तुनिष्ठ असलं पाहिजे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं पूर्वग्रह दूषित असलं नाही पाहिजे। म्हणजे तुमच्यावर जर एखाद्या ऑलरेडी याचा प्रभाव असेल, ओके, त्या घटनेचा, तर तुमचा जो रिसर्च आहे तो या ठिकाणी योग्य पद्धतीने होणार नाही। तर मग सायंटिफिक पद्धत आपण इथं वापरत असतो। पुढचा मुद्दा आहे या टॉपिक मधला क्रिटिक्स। मग यामध्ये आपल्या समाजशास्त्रामध्ये जे काही सायंटिफिक मेथड, वैज्ञानिक पद्धत वापरली जाते त्याच्यावर क्रिटिक केलं जातं की ही जी मेथड आहे इज जस्ट अ मीन्स टू एंड आहे। ओके, किंवा सायंटिफिक मेथड ही काय आहे, या ठिकाणी वन ऑफ द मेथड आहे, म्हणजे ही खूप असं ग्लोरीफाय करा किंवा खूप याची स्तुती करण्याचं असं काही नाही, वन ऑफ द मेथड आहे असं याच्यावर काय आहे, टीका केली जाते।
त्याचबरोबर सायन्स मेक द रिलेटिव्ह प्रोडक्शन. ओके, तर यामध्ये याच्यावर विविध प्रकारच्या टीका, त्याचबरोबर थॉमस कुन यांचं पुस्तक आहे द सायंटिफिक रेव्होल्यूशन, याच्यामध्ये सुद्धा काय केलेली आहे, याच्यामध्ये टीका केलेली आहे. अ रिसर्चर इन सायंटिफिक मेथड ऑल्सो मेक द सर्टन अझम्पशन सो डोंट ग्लोरी. म्हणजे याच्यामध्ये काय आहे किंवा ह्याच्यामध्ये रिसर्च जो आहे तो आपापल्या पद्धतीने काय आहे रिसर्च करत असतो आणि त्यामध्ये या ठिकाणी किंवा जे सायंटिफिक नाही अशा गोष्टी सुद्धा काय करत असतो, ग्लोरीफाय करत असतो. त्याचबरोबर प्रोजिडाईज सुद्धा येण्याचं शक्यता असते किंवा पूर्वग्रह दूषित सुद्धा तो व्यक्ती असू शकतो. त्यामुळं या ठिकाणी हे यामध्ये याच्यावर काय केली जाते, टीका केली जाते. त्यानंतर थिओडो अडोर्नो ओके यांनी सुद्धा काय केलेली आहे, टीका केलेली आहे. टेक्नॉलॉजी कर्टेल द चॉईस ऑफ फ्रीडम, म्हणजे जे विज्ञान आहे ते आपली चॉईस काय करतं, फ्रीडम किंवा चॉईस काय करतं, कर्टेल करतं. अशा टीका टिप्पणी याच्यावर केली जातात. त्याचबरोबर सब्जेक्टिव्हिटी थिंग्स लाईक हॅपीनेस असेल, ब्युटी असेल, प्लेजर असेल किंवा सौंदर्य आहे हे किंवा आनंद आहे, हे आपल्याला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या पॅरामीटर मध्ये मोजता येत नाही. तर हे सुद्धा काय आहे, या मेथडवर एक प्रकारे टीका टिप्पणी केली जाते. त्यानंतर पुढे जाऊन या ह्याच्यामध्ये किंवा की पॉल फेअरबँड आहेत ओके, यांनी सुद्धा टीका टिप्पणी केलेली आहे. सायन्स कॅन नॉट डील विथ द ह्युमन प्रॉब्लेम्स बिहेवियर, सायन्स रिसर्चर शुड बी गिवन अ फ्रीडम. त्यामध्ये जर सायन्स हे जे आहे व्यक्तीचं जे फ्रीडम आहे किंवा व्यक्तीचे प्रॉब्लेम्स हे या ठिकाणी मांडता येणार नाही, पूर्णतः मांडता येणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी किंवा यामध्ये हे सायन्सला किंवा या ठिकाणी या रिसर्च मेथडला काही लिमिटेशन्स आपल्याला मांडता येतात. तर हा झाला टॉपिक, म्हणजे छोटा टॉपिक आहे परंतु आपल्याला या ठिकाणी UPSC मध्ये नेहमी विचारला होता, त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी MPSC राज्यसेवेमध्ये सुद्धा डेफिनेटली हा टॉपिक विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने खूप सोपा सिलेबस आहे, त्याचबरोबर खूप चांगला स्कोअर सुद्धा सोशियोलॉजी मध्ये येऊ शकतो. त्यामुळं लेट्स जॉईन सोशियोलॉजी, समाजशास्त्र. आता समाजशास्त्र ही बॅच आपल्याला जॉईन करायचं, त्यासाठी मराठी मीडियम त्या इंग्लिश मीडियमची बॅच उपलब्ध आहे. सध्या आपण या ह्याच्यामध्ये रिपब्लिक डेच्या निमित्त स्पेशल असं डिस्काउंट ऑफर ठेवलेली आहे. मूळ जे प्राइस आहे ती 15,000 आहे, परंतु सध्या या ठिकाणी 27 तारखेपर्यंत 10,000 मध्ये ही बॅच संपूर्ण अवेलेबल आहे. या बॅच मध्ये संपूर्ण सिलेबस हा कव्हर केला जाईल विदिन अ 4 मंथ. ओके, 4 महिन्यामध्ये हा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत, कारण तुमच्याकडे टाइम आहे, जून पर्यंत तुम्हाला मेन्स करायचा आहे. आणि ही जी बॅच आहे किंवा हा जो सब्जेक्ट आहे हा गेम चेंजर असणार आहे तुमच्यासाठी, कारण तुम्हाला चांगली पोस्ट पाहिजे असेल तर एक स्ट्रॉंग असा ऑप्शनल असणं गरजेचं आहे. तर मग हा संपूर्ण ऑप्शनल संपूर्ण सिलेबस, त्याबरोबर संपूर्ण सिलेबसवर तुम्हाला नोट्स जे आहेत प्रिंटेड ऑफलाईन साठी आणि PDF स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. तर अशा प्रकारचा हा जो होलिस्टिक असा समाजशास्त्र हा विषय आहे तो आपल्या ॲपवर त्याचबरोबर ऑफलाईनला उपलब्ध आहे @ छत्रपती संभाजी नगर. आपल्या ह्या मेन ब्रँचला हा विषय या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं ॲप आपल्याला ऑनलाईनसाठी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर काही क्वेरी असेल तर या ठिकाणी खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. इव्हन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला काही क्वेरी असेल या सब्जेक्ट बद्दल तर तुम्ही विचारू शकता किंवा इतरही जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. तर त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचे टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन करायचं आहे. यावर आपण अगदी ऑथेंटिक माहिती टाकत आहोत. तर युट्यूबवर सुद्धा आपण ऑथेंटिकच कंटेंट या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. हा निश्चित कंटेंट आपल्याला आवडत असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. आणि आपण भेटू पुढच्या लेक्चरला. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.